श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, पुण्यात एक पांडुरंग बापूजी जाधव नावाचे गृहस्थ होते. त्यांच्यावर ईश्वरी क्षोभ होऊन 2 महिन्यात त्यांचे 4 मुलगे वारले. पुढे त्यांना संतान नसल्याकारणाने अति दुःख होत असे. त्यांचे कुटुंब भागुबाई भाविक असल्याकारणाने एक दिवस तिने श्री समर्थांचे चरित्र ऐकले. तेव्हापासून तिची भक्ती स्वामीचरणी बसली. सर्व काळ महाराजांचे ध्यान व मुखाने नामस्मरणाचा क्रम बाईने सुरू केला. एक तसबीर घेऊन ती त्याची नित्य पूजा करी. तिच्या ध्यानाच्या वेळी वगैरे कोणी तिला व्यत्यय आणला तर तिला मोठे दुःख होत असे. असे असता एक दिवशी रात्री बाईच्या स्वप्नात श्री स्वामीर्थ येऊन, मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील असे विचारले. तेव्हा बाईने जबाब दिला की मुलगा महाराजांच्या पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन, 200 ब्राह्मण अक्कलकोटात जेव घालीन. हा दृष्टांत झाल्यावर बाई काही दिवसांनी गरोदर झाली. मग त्या उभयतांच्या आनंदास काय विचारावे. 7 महिन्यानंतर एक दिवस बाई अस्पर्श झाली. भीती उत्पन्न झाली. तिने समर्थांची प्रार्थना केली की मला दगा देऊ नका, मजकडे चांगले लक्ष द्या, माझे गाणगोत आईबाप आपण आहात. रात्री दृष्टांत झाला की काही घाबरू नको. पुढे 9 महिने झाल्यावर चैत्र शुद्ध 12 शके 1716 रोजी बाळंत होऊन तिला पुत्र झाला. काही दिवसांनी बाईस दृष्टांत झाला की श्री स्वामी महाराज केळीच्या मखरात बसलेले असून 2 सेवेकरी जवळ सेवा करीत आहेत. बाईस महाराज म्हणाले, मुलगा झाला, आता आम्हा सांगितल्याप्रमाणे दिले पाहिजे. असा दृष्टांत झाला. ती उभयता पुढे श्री स्वामी समर्थांची अनन्य भावाने भक्ती करू लागली. श्री स्वामी समर्थ.